आज बदल कसा 2014 मध्ये का होता आणि 2024 मध्ये काय आहे? मदन भाऊ सांगत होते, आता 15 ऑगस्टला पाय ठेवायला जागा नव्हती, एवढे लोक आले, लोकांना त्या माध्यमातून व्यवसाय मिळाला. आज आणखी एक आयाम त्याच्यामध्ये जुडलेला आहे. ती एक बोटिंग सुरू झाली, इथंही कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आज आपण या पर्यटन स्थळाला नवीन एक नौकायन सुरू केली आहे. निश्चितच त्या अनुषंगाने पर्यटनाला वाव मिळेल, लोक येतील, त्यांच्या एक आनंदात उत्साहात आणखी आपण भर देऊ. पण त्याकरिता एक विनंती राहील, मुन साहेब, सुरक्षा ठेवणं फार आवश्यक आहे. पाणी आणि आग याच्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवणं, त्याकरिता व्यवस्थित व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. जेही पर्यटक आपल्या इथे येतील त्या पर्यटकांना आपण कमीत कमी दरामध्ये त्यांची व्यवस्था करायला पाहिजे. त्याचबरोबर चांगली व्यवस्था, चांगली सुरक्षा ही देण्याची जबाबदारी आमची वन विभागाची आहे. निश्चितच ज्यावेळेस हा प्रस्ताव घेऊन आमच्याकडे आले, त्यांना गोंदिया पाटबंधारे विभागाकडून एनओसी मिळत नव्हती. त्यांचं असं होतं की आम्ही जर दिलं तर आमच्यावर येईल किंवा जर काही दुर्घटना झाली तर आम्ही जबाबदार राहणार आहोत. आम्ही म्हटलं की तुमचं काम फक्त एनओसी देण्याचे आहे, बाकीचे सर्व जे कामं आहे ते कामं फॉरेस्टवाले करणार आहेत. ते पर्यटकाची सुरक्षाच्या व्यवस्था असो, त्यांना बसण्याची व्यवस्था असो, त्यांना थांबण्याची व्यवस्था असो, किंवा त्यांना आवश्यकता पडणाऱ्या ज्याही गोष्टी असतील ते फॉरेस्टवाले करणार आहेत. आणि निश्चितच त्या अनुषंगाने ते व्यवस्था त्यांच्या फॉरेस्टच्या माध्यमातून करावी विनंती करतो.